नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. जावा समुद्रात विमान कोसळून जी दुर्घटना घडली होती त्या प्रकरणी इंडोनेशियाच्या तपास यंत्रणांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत. स्वयंचलित थ्रोटलमध्ये बिघाड झाल्यामुळे श्रीविजय एअरजेटच्या वैमानिकाचं नियंत्रण गेलं असावं आणि त्यामुळे मागच्या महिन्यात बोईंग विमान जावा समुद्रात कोसळलं असण्याची शक्यता सांगण्यात येते. तर जानेवारी महिन्यात विमानानं उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांमध्येच हे जेट पाण्यात कोसळल्यानं दुर्घटना झाली होती, ज्यामध्ये 62 जणांचा मृत्यू झाला होता. तर या विमान दुर्घटनेचं कारण शोधण्याचा नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी कमिटीच्या तपास यंत्रणांकडून अजूनही प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. अफगाणिस्तान देशातील काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट घडवण्यात आलेला आहे. यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकाचा देखील मृत्यू झालाय, तर इतर 5 जण गंभीर जखमी झालेत. एका गाडीला टायमर लावून हा बॉम्ब बसवण्यात आला होता. अद्यापही कुणीही या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतलेली नाहीये. अमेरिकेतील डिनूत मिनेसोटा समुद्र किनाऱ्यावरती 26 मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे. मासेमारी करत असताना बर्फाचा भाग कोसळला आणि त्यामुळे 26 मच्छीमार संकटात सापडले होते. मात्र अग्निशमन विभागानं तातडीनं बोटींच्या मदतीनं या मच्छीमारांची सुटका केली आहे. बर्फ तुटल्याचा मोठा आवाज झाल्यानं प्रत्यक्षदर्शींनी अशी माहिती दिली आहे. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या सध्या या ठिकाणी या देशात मोठी राजकीय घडामोड सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतंय. लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर आंदोलन केली जात आहेत. सुकी यांना सोडून द्या, आम्हाला लोकशाही हवी आहे, अशा घोषणा दिल्या जात आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथे आता जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले. मंडालयात म्यानमारच्या सैन्य दलाच्या विरोधात बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वातही निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो लोक जमले होते. बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वात 3 तासांचा हा मोर्चा काढण्यात आला. शांततेत काढलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी ताब्यात घेतलेल्या लोकप्रतिनिधींना सोडण्याची मागणी केली आहे. यावेळी आपल्या मागण्या लिहिलेले बॅनर्स घेऊन आंदोलक मोर्चात सहभागी झाले होते. म्यानमारची लोकशाही उलथवून टाकणाऱ्या लष्कराच्या कमांडरने काल सुमारे 20 मिनिट देशातल्या जनतेला संबोधित केलं. पण या 20 मिनिटांच्या भाषणात या लष्करी कमांडरने गेले काही दिवस सुरू असलेल्या जनआंदोलनाचा उल्लेखही केला नाही. वरिष्ठ जनरल मिन ऑंग हॅलिंग यांनी लोकशाही का उलथवली याचं कारण सांगताना निवडणुकांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख केला. यावेळी बोलताना जनरल मिन ऑंग यांनी 1 वर्षाने सत्ता पुन्हा हस्तांतरित केली जाईल असे संकेत दिले. तुर्कीमधील चीनी दूतावासासमोर अनेक समाजाच्या नागरिकांनी आंदोलन करत चीनमधील कॅम्पसमध्ये बंदिस्त असलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या सुटकेची मागणी केली. या आंदोलकांनी बंदिस्त असलेल्या आपल्या नातेवाईकांचे फोटो झळकावले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना विनाकारण बंदिस्त करून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बुहारी यांना दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात जिनपिंग यांनी गेल्या 50 वर्षांपासून दोन्ही देशांमधील मैत्री वाढल्याचा आणि या संबंधांना आणखी सुदृढ करण्याचा उल्लेख केलाय. या मैत्रीमुळे दोन्ही देशांमधील नागरिकांची प्रगती झाल्याचं देखील जिनपिंग यांनी म्हटलंय. अमेरिकेतील पश्चिम टेक्सासमधील एका न्यायाधीशांनी झूमद्वारे केल्या जाणाऱ्या सुनावणीच्या आधी काही सूचना पाळण्याचे निर्देश दिले आहेत. झूमद्वारे सुनावणी आधी आपण अनावधानाने अनावश्यक गोष्टी सुरू ठेवल्याचा किंवा गरजेच्या गोष्टी बंद ठेवल्याचं तपासून घ्यावं, असं न्यायाधीश रॉय फर्ग्युसन यांनी म्हटलंय. मिशिगनमधील एका रिपब्लिकन प्रतिनिधींनी मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल हल्ल्याला जबाबदार नव्हते असं चुकीचं विधान केल्यानंतर आता माफी मागितली आहे. माईक शर्की यांनी गेल्या बुधवारी या संदर्भातील वक्तव्य केल्यानंतर टीकेची झोड उठली होती आणि त्यावर आता टीका वाढू लागल्यानंतर शर्की यांनी माफी मागितली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाचा खटला घटनात्मकरित्या वैध आहे असा निर्वाळा अमेरिकन सिनेटनं दिलाय. मंगळवारी यावर सिनेटमध्ये मतदान झालं आणि तेव्हा महाभियोगाच्या बाजूने मतदान झालं. तर आजपासून यावर सुनावणी आणि युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. माजी अध्यक्षावर महाभियोगाचा खटला चालवावा का यावरून अमेरिकेतील पत्रकार आणि तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. पण केवळ सध्या पदावर नाही म्हणून गुन्ह्याचं गांभीर्य कमी होत नाही यावर हळूहळू एकमत होतंय अशी देखील माहिती समोर येतेय. चीनी तंत्रज्ञान कंपनी हुवेई यांनी सोमवारी अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन समोर नवं कायदेशीर आव्हान उभं केलंय. चीनच्या कंपनीनं राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा आरोप मागे घेण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे.
तर FCCनं मनमानी लहरी निर्णय घेतल्याचे आरोप हुवेई कंपनीनं केला आहे. मात्र चीनी कंपनीचा दावा अमेरिकेच्या फेडरल न्यायाधीशांनी फेटाळलाय. टाय घातला नाही म्हणून न्यूझीलंडच्या संसदेतून उपनेत्याला सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं. न्यूझीलंडच्या सभागृहाचे अध्यक्ष मालाड यांनी सभागृहात टाय घालणं बंधनकारक असल्याचा आदेश दिला आहे. मात्र सभागृहाचे माओरी पार्टीचे उपनेते रावेरी वैटिटी यांनी टाय घातला नव्हता. सुदानमधील दक्षिण दारफूरच्या गव्हर्नरनं राजधानी न्यायालयामध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. पोलीस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर इथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसंच संध्याकाळी 6 वाजल्यापासून 48 तासांचा कर्फ्यू देखील लावण्याचे आदेश देण्यात आले. महागाईच्या विरोधात शेकडो निदर्शक रस्त्यावर उतरले होते. युरोपियन बँकेचे माजी अध्यक्ष मारिओ द्रागी इटलीचे पंतप्रधान होण्याच्या वाटेवर आहेत. जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांनी पाठिंबा मिळवला. आज दुपारी द्रागी राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करतील असं देखील कळलं होतं. माजी अध्यक्ष बर्लुस्कोनी यांनी देखील द्रागी यांना पाठिंबा जाहीर केला. इटलीमध्ये लवकरात लवकर सत्ता त्यांची स्थापन होणं गरजेचं आहे, कारण कोरोनामुळे या देशाला जबर वैद्यकीय आणि आर्थिक फटका बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी यांच्यात धरणाच्या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. भारत अफगाणिस्तान परिषदेमध्ये ही चर्चा होऊ शकते. तर धरणामुळे काबूलमध्ये जवळपास 2 कोटी जनतेला पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकतं. तसंच सिंचनासाठीही पाणी मिळू शकतं. काबूल नदी क्षेत्रामध्ये हे धरण बांधलं जाणार आहे. अमेरिकेच्या नवनियुक्त संरक्षण मंत्री कॅथलीन हिक्स पेंटागोनमध्ये दाखल झाल्या. सिनेटनं सोमवारी त्यांची संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती केली आहे. अमेरिकेचं संरक्षण मंत्रीपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. ओबामा अध्यक्ष असताना त्या संरक्षण खात्याच्या डेप्युटी अंडर सेक्रेटरी होत्या. सिनेटच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीनं हिक्स यांच्या नियुक्तीला 4 फेब्रुवारीला मान्यता दिली आणि आवाजी मतदानानं त्यांची नियुक्ती केली. वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड ट्रूप्ससाठी हजारो सैनिक तैनात करण्यासाठी जवळपास $483 मिलियन इतका खर्च या ठिकाणी अपेक्षित आहे. मार्च महिन्याअखेरपर्यंत हा खर्च लागणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सध्या या शहरात 7,000 सैनिक तैनात आहेत. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत ही संख्या 5,000पर्यंत खाली आणली जाऊ शकते. तर शपथविधी सोहळ्याच्या वेळेस जवळपास 26,000 सैनिक तैनात करण्यात आले होते. हे सगळे सैनिक अमेरिकेच्या 50 राज्यांमधून आलेले होते. जपानमधले विरोधी पक्षातील नेते मंगळवारी पांढरे कपडे घालून आणि हातात पांढरी फुलं घेऊन आले होते. टोकियो ऑलिम्पिकच्या स्थानिक समितीच्या अध्यक्षांनी महिलांबद्दल काढलेल्या अपमानकारक वक्तव्याचा त्यांनी निषेध केलाय. जपानी ऑलिम्पिक कमिटीच्या बैठकीत ओशिरो मोरी यांनी 1 आठवड्यापूर्वी हे आक्षेपार्ह विधान केलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये शेकडो स्थलांतरितांना लिबियाच्या किनाऱ्यावरून आपली सुटका करून त्यांनी घेतलेली आहे. SOS या स्वयंसेवी संस्थेनं सांगितलं की फेब्रुवारीच्या पहिल्याच काही दिवसांमध्ये भूमध्य समुद्रात शोध आणि बचाव कार्याच्या दरम्यान 422 खलाशांना बुडत असताना वाचवण्यात यश आलंय. या सगळ्यांची कोरोनाची चाचणी देखील करण्यात आली आहे. पॅलेस्टाईन प्रश्नातील नुकत्याच झालेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी अरब परराष्ट्र मंत्र्यांनी सोमवारी आपत्कालीन बैठक घेऊन चर्चा केली. अरब लीगचे प्रमुख अहमद अबुल घीट म्हणाले की सर्व शांतता मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 2 देशी तोडगा. पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या खटल्याचा देखील यावेळी उल्लेख केलाय. गेल्या वर्षी बंडखोर आणि सत्ताधारी यांच्यामध्ये झालेल्या शांतता कराराचा भाग म्हणून बंडखोर मंत्र्यांना हटवण्यासाठी सुदानचे पंतप्रधान यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची घोषणा केली आहे. हॅमडोक यांनी आपल्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली, ज्यामध्ये सुदान क्रांतिकारक मोर्चाच्या सदस्यांचा देखील समावेश आहे. तर काही महिन्यांमधील चर्चेनंतर जुबामध्ये शांतता करारावर ऑक्टोबर महिन्यात स्वाक्षरी झाली होती आणि सत्ताधारी सार्वभौम परिषद आणि मंत्रिमंडळात बंडखोरांना स्थान देण्यात आलं होतं. अमेरिकेच्या एका सर्वोच्च मुत्सद्दीने सोमवारी असं म्हटलं की अमेरिकेने मानवी हक्कांच्या संरक्षणाची आपली वचनबद्धता पुन्हा अभिमानानं कबूल केली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात मानवी हक्क परिषदेची फेररचना करण्याच्या निर्णयाला रद्द केला आहे. अमेरिकेत आता पुन्हा मानवी हक्क विभाग पूर्ण क्षमतेनं काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चीनच्या बीजिंग तियानजिन हेबई या प्रदेशात वायूची गुणवत्ता खराब झाली होती. गेल्या 5 वर्षांमध्ये जबरदस्त प्रदूषणाचं काही दिवस या प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. तर नागरिकांनी हे प्रदूषण सध्या नागरिकांना त्रासदायक ठरतंय. प्रादेशिक पर्यावरणीय संरक्षणामध्ये समन्वय साधून आणि वायू आणि जल प्रदूषणावर संयुक्त प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यात आलं असून बीजिंगने गेल्या 276 चांगल्या हवेच्या गुणवत्तेचे दिवस देखील पाहिल्याचं आता
दिवसागणिक बघायला मिळते। प्रदूषण वाढत चाललंय, त्यामुळे सध्या इथे काम सुरू आहे। पॅरिस हिल्टनला वयाच्या 17व्या वर्षी प्रोहो कॅनियन स्कूलमध्ये पाठवण्यात आलं होतं। तिचं म्हणणं आहे की तिच्यावर मानसिक आणि शारीरिक शोषण तिचं करण्यात आलं होतं, कारण तिने राज्यातील अडचणीत आलेल्या किशोरवयीन मुलांसंदर्भातील विधेयकासाठी आवाज उठवला होता। हिल्टन यांनी युटा कॅपिटल इथे झालेल्या राज्य सिनेट समितीच्या सुनावणीत अत्याचार झाल्याचं सांगितलंय। शनिवारी गायींचा एक कळप त्यांच्या गोठ्यातून सुटून पळून गेला आणि इंडियाना महामार्गावरील रहदारीच्या लपोर्टे काउंटी खाली सैरावैरा पळत होता। एका महिलेने तिच्या सेलफोनमध्ये हा सगळा प्रकार चित्रित केला, तर पोलीस, स्वयंसेवक, अग्निशमन दल आणि गायींच्या मालकांनी एकत्र येऊन त्यांना पुन्हा सुखरूप गोठ्यात नेलं। सुदैवाने यामध्ये गायी आणि कुणालाही इजा झालेली नाहीये। उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावरून माहिती घेतली जाते। हिमनगाचा तुकडा तुटल्यानं महापूर आला असं म्हटलं जातंय आणि त्यासाठी उपग्रहावरून फोटो घेतले जात आहेत। मात्र भूस्खलन किंवा हिमस्खलनामुळे हे झालंय का याची शक्यता सध्या तपासण्यात येतेय। प्लॅनेट लॅब्स कडून ही उपग्रह छायाचित्र प्रकाशित करण्यात आली आहेत। तर उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू असून रेस्क्यू टीम बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे। तर दुर्घटनास्थळी अडकलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय या ठिकाणी जमले आहेत। आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम चीनमध्ये गेली होती आणि आता ही टीम चीनमधून परतणार आहे। WHO टीमनं कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत काही निरीक्षणं नोंदवली आहेत। तर प्राणीशास्त्रज्ञ पीटर दासझाक आणि व्हायरोलॉजिस्ट मेरिऑन व्हॅन कुपमन्स यांनी चीनमधलं वुहान शहर सोडलं असून WHO आणि चीनच्या शास्त्रज्ञांनी पाठवलेल्या वैज्ञानिकांचं सहकार्य झालं असं देखील त्यांनी म्हटलंय। कोरोनाशी सामना करण्यासाठी कित्येक अरब डॉलर्स लागतील आणि त्यामुळे त्याची तरतूद करा असं आवाहन अमेरिकेच्या मिशिगन राज्याचे गव्हर्नर ग्रेचन विटमर यांनी तिथल्या आमदारांना केलंय। लसीकरण मोहीम असो किंवा शाळा चालवणं आणि आजारी व्यवसायांना मदत करणं असो, या सगळ्यालाच खूप पैसा लागतोय। निधी वेळेत मिळाला नाही तर हे सगळं सुरुळावरून घसरेल असा इशारा विटमर यांनी दिलाय। लुइजियानामध्ये सध्या सुरू असलेले कोरोना निर्बंध 3 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड्स यांनी जाहीर केलाय। मंगळवारी त्यांना कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस देण्यात आलाय। सरकारी अधिकाऱ्यांना देखील यापुढे कोरोना प्रतिबंधक लस जी आहे ती दिली जाणार आहे। आणि आता एक सकारात्मक बातमी, फ्रान्समध्ये एका 116 वर्षीय अंध महिलेनं कोरोनावर मात केली आहे। आता त्या ठणठणीत आहेत। गेल्या रविवारी तर त्यांनी या ठिकाणी माससाठी देखील हजेरी लावली। तर लुसिल रॅडनं असं त्यांचं नाव आहे। त्या नन आहेत, त्यांना सगळे सिस्टर आंद्रे म्हणून ओळखतात। तर फ्रान्सच्या तुलॉन शहरातील एका वृद्धाश्रमात त्या राहतात। मंगळवारी बर्फाच्छादित शहराच्या पलीकडून ब्रसेल्सच्या रहिवाशांना सुंदर सूर्योदयाचं दर्शन झालंय। उत्तर युरोपमध्ये अतिथंड हवामान आणि त्यात हिमवृष्टीही झाली आहे। जनजीवन विस्कळीत झालं होतं। कोविड लसीकरण मोहीम सुद्धा थांबवण्यात आली होती। तर नागरिकांसोबतच प्राण्यांनी देखील बर्फात खेळण्याचा यावेळी आनंद लुटला। आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत।